नमस्कार, मी वैभव प्रधान. स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत. स्त्री आणि पुरुष समानतेची जागरूकता सातत्याने आपल्या वर्तमानातून आणि वृत्तीतून दिसावी. महिला दिन हा फक्त 8 मार्चला साजरा न करता तो 365 दिवस साजरा केला पाहिजे असं सांगून स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलने वर्षभरात कार्यक्रमाचा धडाका उडवला आहे. हे चॅनेल येत्या वर्षभरात अनोखी उंची गाठेल असा विश्वास जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव डॉक्टर पंकज देशपांडे यांनी व्यक्त केला. निमित्त होतं स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलच्या रणरागिणी अवॉर्ड वितरण सोहळ्याचं. चला तर पाहूया स्पीडचा हा शानदार सोहळा. कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे सोमवारी 8 मार्चला प्रांतग्राहक संरक्षण समिती व स्पीड न्यूज चॅनल यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या रणरागिणी अवॉर्ड्स 2021 या गौरव सोहळ्यामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर हसीना फरास होत्या. यावेळी डॉक्टर पंकज देशपांडे, हसीना फरास, कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर, डॉक्टर मनीषा भोजकर आदी मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार प्राप्त मान्यवर महिला सविता राजेंद्र पाटील, डॉक्टर भाग्यश्री मोहन शिंदे, माननीय पद्मजा जगमोहन भुरके, प्रिया प्रभाकर वाघ राऊत, प्रांजल पालकर, सोनाली विशाल सिंह राजपूत, विद्यालक्ष्मी श्यामशंकर राजहंस, सरोजादेवी सुरेश वाळवेकर, स्नेहलता बाळासाहेब पाटील, पद्मश्री कमलाकर घोलक, केतकी पाटील सरनाईक, क्रांती महेश पाटील, विमल सुतार, शीला मगदूम, नेहा देसाई, शैलजा धामणकर, कुमुदिनी वाघ, मालिनी सिद्धेश्वर जाधव, अमृता देसाई, रेखा जाधव, संजीवनी चंद्रकांत भरडे, दीपिका दिलीप घाटगे, सुषमा संतोष जाधव, आसिया रहीम संदी, वैशाली संभाजी जाधव, सोनाली सुभाष पाटील, जानकी मोकाशी, नीलांबरी तालचेकर शेलार, धनश्री सचिन तोडकर, रश्मी दिघे, दीपाली दिघे, श्रद्धा मनीष महागावकर, जयश्री खाडे, कामिनी पाटील, राधिका अमित कुमटेकर, अर्पिता पंकज शेलार, शारदा राजेश लवटे, स्मिता सतीश जाधव आदींचा रणरागिणी अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला. स्पीड न्यूज वुमन क्लबचा शुभारंभही प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना डॉक्टर देशपांडे म्हणाले की 8 मार्च या एकाच दिवशी महिलेला न्याय आणि इतर दिवशी अन्याय हे चुकीचं आहे. स्त्री जागरूकता ही केवळ पुस्तकातून, भाषणातून, व्याख्यानापर्यंत मर्यादित आहे, पण प्रत्यक्षात हे कृतीत आणलं पाहिजे. स्त्री आणि पुरुष ही निसर्गाची रचना आहे आणि या निसर्गाचा समतोल सांभाळा, स्त्रीचा सन्मान करा. अष्टपुत्र सौभाग्यवती भव असं म्हटलं जातं, पण अष्टपुत्री सौभाग्यवती भव असा आशीर्वाद आजही दिला जात नाही. वातावरणाचा आणि संस्कारांचा परिणाम आपल्यावर घडला आणि यामुळे आजही स्त्रीला दुय्यम स्थान दिलं जातं. तंत्रज्ञानाच्या आभासी जगात मोहमाया आहे, याला बळी न पडता याचा योग्य पद्धतीने वापर करणं गरजेचं आहे. फेसबुकवर आपण टाकलेल्या फोटोंचा गैरवापर केला जातो का हे पाहणं गरजेचं आहे. कौटुंबिक वादाचं प्रमाण आजकाल खूप वाढलंय. रोज 10 ते 15 घटस्फोटाचे प्रमाण वाढलं आहे. इथं काही चुकत आहे असं वाटतं. विवाह संस्था टिकली तर कुटुंब व्यवस्था टिकेल आणि कुटुंब व्यवस्था टिकली तर समाज व्यवस्था टिकेल आणि या समाज व्यवस्थेतून राष्ट्र व्यवस्था नक्कीच टिकेल. गर्भलिंग निदानाचं प्रमाण वाढतंय, याला कुठंतरी आळा बसला पाहिजे. एखाद्या सशक्त स्त्रीसोबत राहणं हे आव्हानात्मक असतं असं म्हणून त्यांनी स्पीड न्यूज चॅनलचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमात स्पीड न्यूजचे वृत्त संपादक सुहास पाटील, कार्यकारी संपादक सागर पाटील, प्रांतग्राहक समिती महाराष्ट्र गोवा दीव दमणचे कार्याध्यक्ष अजित देसाई, प्रदेशाध्यक्ष जहिदा मुजावर, समितीच्या राज्य प्रभारी विद्या चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते विनायक कुलकर्णी, सेवानिवृत्त परिवीक्षा अधिकारी सुरेश वाळवेकर, बेळगावचे उद्योजक नागराज गट्टेनगवर, शाहू स्मारकचे व्यवस्थापक कृष्णाजी हरुगडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे निवेदन वैभव प्रधान तर आभार पूजा नाईकवाडे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.